हाय मुलांनो, तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत उदाहरण संग्रह 39 इयत्ता 5वी. ठीक आहे. जर कोणी उदाहरण संग्रह 38 नसेल बघितला तो पहिल्यांदा बघा, कारण की ह्याच्यानंतरच आपल्याला कळणार आहे की पैसेचं आणि रुपये आणि ह्याच्यामध्ये रूपांतर आपण कसं करणार आहोत. ठीक आहे, चला बघा. पहिला प्रश्न आहे, किती रुपये आणि किती पैसे हे लिहा. आता इथे आपल्याला काहीतरी नंबर दिलेले आहेत, त्याच्यावरनं ते किती रुपये आहेत आणि किती पैसे आहेत हे ठरवायचे. बघा इथे काय आहे, 58.43. पुढे काय लिहिलेलं आहे, रुपये लिहिलेलं आहे. आता ह्याला आपल्याला रुपये आणि पैसे किती आहेत हे ठरवायचे. बघा मागच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल तर आपण काय केलेलं आहोत, बघा दशांश चिन्हाच्या अलीकडे एकक दशक लिहिलेलं आहे आणि दशांश चिन्हाच्या नंतर जे पहिलं घर आहे ते काय आहे, पहिलं आहे दशांश, नंतर आहे शतांश. ठीक आहे. आणि दशांशला आपण कशाने गुणतो, 1/10 गुणतो आणि शतांशला 1/100 गुणतो. म्हणजे जरा खूप स्पष्ट सांगायचं झालं, थोडक्यात सांगायचं झालं तर जे दशांश चिन्हाच्या डावीकडची घरं आहेत ती असतात रुपये आणि दशांश चिन्हाच्या जी उजवीकडची घरं असतात ती असतात पैसे. हे लक्षात ठेवा. आता 100 पैसे, बघा 100 पैसे म्हणजेच 1 रुपया. काय समजलं का, 100 पैसे म्हणजे 1 रुपया. तसंच 1 पैसा, 1 पैसा. आता 1 पैसा आहे आपल्याकडे, 1 पैसा आपण काय करणार आहोत, 1ला काय करणार आहोत, 1/100 म्हणजेच आपल्याला 0.01 हे मिळतं, म्हणजे 0.01 रुपया हे ठरवू शकतो. आत्ताच मी सांगितलं की नाही, दशांश चिन्ह सोप्यात सोपी पद्धत. दशांश चिन्ह आता किती रुपये आणि किती पैसे आहेत हे आपल्याला लिहायचे. मग लिहा डायरेक्ट 58 रुपये, 58 रुपये आणि काय आहे 43 पैसे. खूप सोपं आहे, लक्ष द्या व्यवस्थित. आणि जे उत्तर आलेलं आहे त्याला काय करत जा, बॉक्स करत जा किंवा ब्रॅकेटात तुमच्या पद्धतीने काय म्हणता तुम्ही ते म्हणत लिहा. चला 9 दशांश चिन्ह 30 आहे. आता 30, 9 म्हणजेच काय, 9 रुपये डायरेक्ट लिहिणार आहे आता मी. ठीक आहे, तुम्ही हे लिहू शकता 100 पैसे म्हणजे 1 रुपया, तसं लिहू शकता. आता इथे म्हणाल 43 पैसे कसं काढलं, तर बघा 43 शतांश काय आहे आता, 43 शतांश. 43 शतांशला जर आपण 1/100 भागलं, 1/100 गुणलं आपण गुणलं. बघा 43 एक 43/100 आणि उत्तर काय येते 0.43. म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढचे आहे ते काय येणार आहेत, ऑब्व्हियसली पैसे येणार आहेत. कळलं का हे. आता इथे बघा डायरेक्ट लिहिणार आहोत आपण 9 रुपये. काय लिहिणार आहोत, 9 रुपये. दशांश चिन्ह आहे 30 पुढे काय 30 पैसे. चला पुढे आहे 2 रुपये, 2 रुपये 30 पैसे, 2 रुपये 30 पैसे. ठीक आहे. पुढे आहे बघा 2 दशांश चिन्ह 3. आता फक्त 3 आहे इथे, 0.3 दिले का, तर नाही, तर त्यामुळे ह्याचं 2 रुपये हे पण 30 रुपये. का बरं असं, जर 2 दशांश चिन्ह 0.3 असतं तर आपल्याला 2 रुपये 3 पैसे लिहावे लागले असते. कळलं का आता, समजलं. कारण की इथे काय आहे, फक्त 3 आहे, 0 आहे का, तर नाही, म्हणून 30 पैसे आपण लिहू शकतो. ठीक आहे. चला पुढच्या दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. बघा दुसरा प्रश्न आहे, किती रुपये हे दशांश पद्धतीने लिहा. आता आपण पहिला प्रश्न कसा लिहिला होता, दशांश पद्धतीचा होता, तो काय केला, पैसा रुपये आणि पैशामध्ये कन्वर्ट केला. आता आपल्याला काय करायचं, दुसरा प्रश्न आता उलटा करायचा त्याचा. ठीक आहे. आता 6 रुपये 25 पैसे म्हणजेच काय लिहिणार आहोत, 6 दशांश चिन्ह 25 आणि सुरुवातीला लिहिणार आहोत रुपये. म्हणजे 6 रुपये 25 पैसे हे दशांश पद्धतीने आपण लिहिले. ठीक आहे. आता बघा 15 रुपये 70 पैसे, मग काय लिहिणार, रुपये 15 दशांश चिन्ह 70 म्हणजे 15 रुपये 70 पैसे.
आता 8 रुपये 5 पैसे, 8 रुपये 5 पैसे, फक्त 5 पैसे आहे इथे बरं का, थोडंसं लक्ष द्या. बघा 8 रुपये, रुपये लिहिलं, 8 रुपये फक्त 5 पैसे सांगितले, 50 पैसे सांगितलेत का? तर नाही, म्हणजे 0.5. कळलं का? 8 रुपये 5 पैसे, फक्त 5 पैसे विचार. ठीक आहे. 22 रुपये 4 पैसे, म्हणजे इथे लिहिणार रुपये, 22.004 रुपये. कळलं का? ठीक आहे. आता 720 पैसे, इथं मुलं घाबरतात बघा. इथे काय करायचं बघा, आता 100 पैसे, 100 पैसे म्हणजेच किती रुपये? 1 रुपया. आता बघा 100 पैसे म्हणजे 1 रुपया. आता इथे काय 7 आहे, म्हणजे 7ची व्हॅल्यू काय? 700, म्हणजे 700 पैसे, 700 पैसे म्हणजे 7 रुपये. बरोबर की नाही? आता 7 रुपये झाले आपल्याला निघले. आता वरचे काय राहिले? 20 राहिलेले, म्हणून 20 काय लिहिणार? म्हणजे 7 रुपये. उत्तरामध्ये काय लिहिणार? रुपये 7.20 पैसे. कळलं का? सोपं आहे. ठीक आहे. चला तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. चला तिसरा प्रश्न आहे, किती मीटर आणि किती सेंटीमीटर हे लिहा. आता आपण पहिल्यांदा पाहिलं रुपये आणि पैसे पाहिलं, आता आपण पाहणार मीटर आणि सेंटीमीटर. ठीक आहे. चला आता बघा इथे पण दशांश चिन्ह आहे. दशांश चिन्हाच्या डावीकडे जे असतात ते असतात मीटर आणि उजवीकडे असतात ते असतात सेंटीमीटर. ठीक आहे. आपण लिहूया 1 मीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. कळलं? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. तसंच बघा म्हणजे लिहा 58 मीटर आणि 75 सेंटीमीटर. 58 मीटर आणि 75 सेंटीमीटर. ब्रॅकेट करून घ्या. ठीक आहे. चला 9.30 मीटर. आता 9 काय आहे? मीटर आहे. 9 मीटर 30 सेंटीमीटर. सोपं आहे, फक्त थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे. बघा 0.30 मीटर. आता इथे काय करतात मुलं? 0 आहे म्हणजेच काय? 0 मीटर, 0 मीटर, 0 मीटर आणि काय? 30 सेंटीमीटर. आणि किंवा असंही लिहू शकता तुम्ही, किंवा डायरेक्ट लिहा 30 सेंटीमीटर. काय लिहा? 30 सेंटीमीटर. ठीक आहे. कळलं? चला पुढे काय आहे? 0.3 मीटर. 0.3 मीटर. आता हे काय करायचं आपल्याला? 0.3 मीटर म्हणजे 3, मग असेच सांगितलं ना, मागच्या याच्यात सांगितलं, फक्त 3 आलेलं आहे इथे. ठीक आहे. 3 आलं म्हणजे 30. ठीक आहे. म्हणजेच काय लिहायचं? 0 मीटर 30 सेंटीमीटर. ठीक आहे. बघा पुढे ना 5वा 1.62 मीटर म्हणजे 1 मीटर आणि काय? 62 सेंटीमीटर. दशांश चिन्हाच्या उजवीकडची घरं असतात सेंटीमीटरची, हे लक्षात ठेवा. मागं होती पैशाची होती, आता सेंटीमीटरची आहे. ठीक आहे. 91 मीटर 40 किंवा 40 लिहा, 40 सेंटीमीटर. फक्त 4 आहे ना इथे, सेंटीमीटर. पुढे काय? 7.02 मीटर म्हणजेच काय लिहिणार? 7 मीटर 02 सेंटीमीटर. बघा मग अशी इथे काय आले? इथे बघा इथे 02 आले, फक्त इथे 3 आले म्हणून 30 लिहिले आपण, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथे बघा 0.09 मीटर म्हणजे 0 मीटर 09 सेंटीमीटर. चला चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. कोणाला स्क्रीनशॉट काढायचं? स्क्रीनशॉट काढून घ्या. तर बघा चौथा,
किती मीटर हे दशांश पद्धतीने लिहा. 1 मीटर 50 सेंटीमीटर. आता बघा पहिला म्हटलं तर तिसरा प्रश्न बघितला होता तो तसंच उलटा करायचा आपल्याला. फक्त काय करायचं आता त्याच्यामधलंच घ्यायचं बघा 1 मीटर आणि 50 सेंटीमीटर म्हणजेच काय लिहिणार आहोत 1 दशांश चिन्ह 50 मीटर. लक्षात आलं की नाही? सोपं आहे बघा. 50 इथे 50 मीटर आहे 50 लिहा 50 मग दशांश चिन्ह लिहा 40 मीटर. मीटरमध्ये करायचं ना आपल्याला रूपांतर म्हणून मीटरमध्ये केलेलं आहे. ठीक आहे. 50 दशांश चिन्ह 4 मीटर 50 दशांश चिन्ह 4 मीटर. आता इथे बघा 734 सेंटीमीटर आहे. 100 सेंटीमीटर म्हणजेच किती रे 1 मीटर. आता इथं 7 आहे 7 वर किती 0 2 700 सेंटीमीटर म्हणजेच किती 7 मीटर. हो की नाही? मग आता 7 दशांश चिन्ह लिहायचं 7 मीटर झाले तर आपल्याकडे आणि वरचे जे आहे 34 ते दशांश चिन्ह म्हणजे 34 7 दशांश चिन्ह 34 मीटर. हे अजून एका पद्धतीने सोडू शकतो बघा आपण. 734 आहे. ठीक आहे 734 आहे त्याला गुणिले 1/100 ने गुणा. ठीक आहे. आता बघा 734 1 734 छेद काय आले 100. आता मला सांगा एकावर किती शून्य आहेत 2 शून्य आहेत म्हणजे 2 घरं सोडून आपल्याला काय करायचं दशांश चिन्ह द्यायचंय. म्हणजे 734 लिहा 1 2 दशांश चिन्ह आलं का? सोपे की नाही? फक्त मीटर घ्यायचं. प्रत्येकाला तुम्ही असंच केलं तरी खूप चांगलं आहे तरी सोडवता येईल तुम्हाला. ठीक आहे. आता 10ला पण काय करणार आहोत तसंच करणार आहोत. 10ला पण आपण कशाने गुणणार आहोत 1/100 ने गुणणार आहोत. 1/100 ने गुणलं 10 1 10 छेद 100. एकावर किती शून्य आहेत 2 शून्य आहेत मग 10 लिहा 1 2 दशांश चिन्ह 0 म्हणजेच काय येणार 0 दशांश चिन्ह 10 मीटर. ठीक आहे. बघा 2 सेंटीमीटर. आता इथे तसंच करा 2ला काय करा 1/100 ने गुणा. गुणलं. ठीक आहे. आता करा 2 छेद 100. आता मला सांगा 100 वर किती शून्य आहेत 2 म्हणजे 2 घरं सोडायचं 2 1 2 घरं सोडली दशांश चिन्ह 0 म्हणजे 0 दशांश चिन्ह 02 मीटर. ठीक आहे. कोणाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तर काढून घ्या. चला प्रश्न 5व्याकडे जाऊया आपण. बघा 5वा आहे किती सेमी आणि किती मिलीमीटर हे लिहा. आता बघा 6 दशांश चिन्ह 9 सेंटीमीटर. आता ह्याच्यामध्ये सेंटीमीटर आणि मिलीमीटर मध्ये काय करायचं आपल्याला रूपांतर करायचं या दोघांचं. म्हणजे पहिल्यांदा काय आलं पाहिजे सेंटीमीटर. बघा दशांश चिन्हाच्या डावीकडचं घर आहे 6 फक्त 6 आहे 6 म्हणजे 6 सेंटीमीटर. आणि जो दशांश चिन्हाच्या उजवीकडचं घर आहे ज्याच्यामध्ये कोणती किंमत आहे 9 ही झाली मिलीमीटर. मिली म्हणजे मिलीमीटर म्हणजे 9 सेंटीमीटर 6 मिलीमीटर. इथे बघा तसंच आहे दशांश चिन्हाच्या डावीकडचं 0 20 आहे सेंटीमीटर झाला आहे आणि दशांश चिन्हाच्या डावीकडचं आहे 4 मिलीमीटर 4 मिलीमीटर. पुढे बघा 0.8 सेंटीमीटर. 0 हा काय झाला 0 सेंटीमीटर आणि 8 हा काय झाला मिलीमीटर. 8 काय झाला मिलीमीटर. डायरेक्ट लिहू शकता 8 मिलीमीटर असंही लिहिलं तरी चालतं. 8 मिलीमीटर एवढं लिहिलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही कारण की शून्याची काहीच किंमत नाही आपल्याकडे. ठीक आहे. आता इथे पण तसंच करू शकता पण आपण काय लिहू पूर्ण लिहू 0 सेंटीमीटर आणि 5 मिलीमीटर. मी म्हणजे मिलीमीटर. ठीक आहे. मग इथे डायरेक्ट लिहू शकता 5 मिलीमीटर. चला आता शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. शेवटचं बघा किती सेमी हे दशांश पद्धतीने लिहा. आता आपल्याला काय करायचंय किती सेमी हे दशांश पद्धतीने लिहायचंय. त्यासाठी बघा 7 सेंटीमीटर 1 मिलीमीटर आहे म्हणजेच काय 7 दशांश चिन्ह 1 सेंटीमीटर. ठीक आहे.
7.1 सेंटीमीटर. आता इथे काय दिले 16 मिलीमीटर दिलेलं आहे. असं दिले का सेंटीमीटर मग मिलीमीटर नाही. तर आता आपल्याला काय करायचं 16ला 1/10 ने काय करायचे गुणायचे. 16 1 16/10 एका शून्य एकच आहे म्हणून एका घरानंतर दशांश चिन्ह दिलेलं आहे म्हणजे 1.6 सेंटीमीटर. ठीक आहे. आता 144ला पण तसंच करायचं आपल्याला. 144 गुणिले 1/10 144 144/10. आता एका घरानंतर काय करायचं आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं. 1 दशांश चिन्ह म्हणजे 14.4 सेंटीमीटर. बघा चौथा आहे 8 मिलीमीटर. ह्याला पण काय करायचं आपल्याला 1/10 ने गुणायचंय. 8 1 8/10. आता एकावर 1 शून्य आहे म्हणून एका घरानंतर दशांश चिन्ह 0 म्हणजे 0.8 सेंटीमीटर. ठीक आहे. आशा आहे तुम्हाला हा उदाहरण संग्रह नक्की कळला असेल. ठीक आहे. जर कळलं नाही तरी रिवाइंड करून मागे बघत जा. पॉज करा म्हणजे तुम्हाला सगळं कळेल. ठीक आहे. चला तोपर्यंत बाय.